तुमचा फेस टोन जर अनइवन असेल, यूज दिस. डार्क एल्बोज, डार्क नीज, डार्क नेक, देन यूज दिस. आणि जर तुमचे अंडर आर्म्स पण पिगमेंटेड असतील आणि डार्क असतील तर तिथे सुद्धा तुम्ही हे ग्लायकोलिक ऍसिड टोनर जे आहे मिनिमलिस्टचं यूज करू शकता. बरेच लोक ह्याला केसांमध्ये जो डॅन्ड्रफ असतो तो घालवण्यासाठी पण यूज करतात. ते तुमचे क्लॉग पोर्स असतात ते घालवण्यासाठी सुद्धा हेल्प करतो. आणि दुसरं म्हणजे जे स्ट्रॉबेरी लेग्स वॅक्सिंग नंतर वगैरे आपल्याला प्रॉब्लेम होतो ते घालवण्यासाठी सुद्धा हा टोनर हेल्प करतो. सो हे कसं वर्क करतं ते मी तुम्हाला सांगते. हे जे टोनर आहे ते एक्सफोलिएटर आहे आणि याच्यामध्ये 8% ग्लायकॉलिक ऍसिड आहे, जे तुमच्या स्किन सेल्सचा टर्नओव्हर म्हणजे जे डल स्किन सेल्स असतात ते ब्रेक करून नवीन स्किन सेल्स वरती आणायला हेल्प करतं. हे खूप जास्त व्हर्सटाईल प्रॉडक्ट तुम्ही म्हणू शकता. मल्टिपल प्रॉब्लेम्सला हे एक टोनर सॉल्व्ह करू शकतं. कोणी कोणी हा टोनर यूज केला पाहिजे. ड्राय स्किन आणि ऑइली स्किन दोघंही याला यूज करू शकता. फक्त सेन्सिटिव्ह स्किनवाल्यांनी हा यूज नाही केला पाहिजे असं मला वाटतं, कारण ह्याचं पर्सेंटेजचं प्रमाण जे आहे ऍसिडचं ते खूप जास्त आहे. ज्या पण एरियामधलं पिगमेंटेशन तुम्हाला घालवायचं असेल त्या सगळ्या एरियांवर तुम्ही रात्री ते लावू शकता. आठवड्यातून 3दा तुम्ही ते लावलं पाहिजे. डेली लावू नका. एक्सफोलिएटर आहे, तुम्ही जर ते डेली लावलं तर तुमची स्किन सेन्सिटिव्ह होऊ शकते आणि त्यांनी तुम्हाला इरिटेशन होऊ शकतं. तुम्ही जेव्हा रात्री यूज करताल तेव्हा त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका आणि त्याच्यानंतर त्याच्यावर बाकीचं काहीही लावू नका. फक्त हे टोनर आणि प्लस त्याच्यावर मॉइश्चरायझर लावा. बाकी दुसरं कुठलंच ऍसिड रेटिनॉल वगैरे त्याच्यावर अप्लाय करू नका. माझे हे खूप जास्त फेवरेट प्रोडक्ट आहे, कारण माझ्या फेसची स्किन टोन ही एकदम अनइव्हन होती. माझ्या कपाळाच्या आणि माउथच्या अराउंड खूप जास्त पिगमेंटेशन होतं आणि ते घालवण्यासाठी मला ह्या टोनरनी खूप जास्त हेल्प केलेली आहे. हे लावल्याच्या नंतर मी असं पण ऑब्झर्व केलं की माझी स्किन अतिशय स्मूथ होती ह्याच्या ऍप्लिकेशन नंतर. तुम्हाला एकदा ह्याचा यूज केव्हा कसं करायचा हे समजलं ना, तर हे एक अप्रतिम एक्सफोलिएटर आहे.